आज सकाळी 5:30 वाजता विठ्ठलभाऊ देसनवाड आमच्याकडे आले आणि सकाळी आम्ही ते ध्यान केलं आणि चिंतन चालू होतं. हे आपले गेल्या 30 वर्षापासून व्यसनमुक्तीचं काम करतात. कुठल्याही शासकीय मदत न घेता स्वखर्चाने परिश्रमाने आणि कुठलीही लज्जा न बाळगता हे काम करणारे अत्यंत एक त्यागी व्यक्तिमत्व विठ्ठलभाऊ देसनवाड, आंदेगाव, हिमायतनगर तालुका, नांदेड जिल्हा. तर त्यांनी आता एक चिंतनामध्ये सार्वजनिक संपत्तीच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगले बोलले. काय म्हणत होते तुम्ही सार्वजनिक संपत्तीच्या बाबतीमध्ये? सर, सार्वजनिक संपत्ती, सार्वजनिक पद, हो, सार्वजनिक प्रतिष्ठा, हा, मान सन्मान, हा, आपले अधिकार, हा, हे सर्व प्रत्येक जीवानं हा, समजून घेतलं पाहिजे हा, की त्याचा उपयोग हा, स्वतः पुरताच न करता हा, समाजासाठी, देशासाठी, गरजू जीवासाठी सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि प्रत्येकानं आपापली जबाबदारी, हा, आपापलं कर्तव्य, आपापलं कार्य तत्परतेनं इमानीद्वारे जर केल्यानंतर देशात शांतता, सुव्यवस्था, समाधान, आनंद मिळायला वेळ लागत नाही. कारण हे जे करायचं ते न केल्यामुळं माणसं अनेक गुरफटले जातात. सार्वजनिक जीवनामध्ये जे आता सध्या वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी काम करतात, त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा संदेश आहे. खरं तर त्यांच्या गावामध्ये 1983 मध्ये पूर आला, महापूर आला आणि 9 लोकांचा त्या ठिकाणी अंत झाला, मृत्यू पावले. त्या कामाचं चालू वर्षी माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्या खरं तर मार्गदर्शनाने गावामध्ये नाला खोलीकरणाचं काम आता ती आपण घेतोय आणि त्या खोलीकरणानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड दुतर्फा होणार आहे. त्या कामासाठी सुरुवात खरं त्यांनी त्यांच्या गावातून जवळपास 1 लाख रुपयाची निधी लोकवर्गणी म्हणून जमा केला. 1 महिना फिरून घरोघरी फिरून सकाळ संध्याकाळ फिरून 1 लाख रुपये जमवले. सरपंच आणि मी, हा, तिघांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला, त्यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला. पोलीस पाटील, सरपंचांनी तिघांनी 1 लाख रुपये जमवले. पण काम 1 लाख रुपयाचं होण्याचं नव्हतं. ते कामाला साधारणतः 11-12 लाख रुपये लागतात. परंतु त्यांची तळमळ, जिद्द, चिकाटी आणि धडड ही अत्यंत महत्वाची आहे. खरं तर आपल्या गावामध्ये या पद्धतीनं काम होणं गरजेचं आहे. मंदिरं बांधून किंवा नुसतं हे करून उपयोग होणार नाही. तर खरं हे लोकांच्या विकासाची मंदिरं, लोकांचे प्रश्न सुटण्याची मंदिरं, लोकांचे नियमित प्रश्न जे आहेत, पाणी असेल, रस्ता असेल, आरोग्य असेल, शेतीचे प्रश्न असेल, पशुधनाचे प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, हे प्रश्न सोडवणं ही एकत्र येणे ही खऱ्या अर्थानं सार्वभौम ग्रामसभा वंदनीय राष्ट्रसंतांचे सर्व अधिकारी तुकाराम दत्त गीताचार्य यांनी आपल्याला 73 घटना दुरुस्ती 243 कलम ब नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर प्रत्येक गावकऱ्यांनी, प्रत्येक नागरिकांनी सार्वभौम ग्रामसभेच्या माध्यमातून केला पाहिजे. आज आपल्याला सार्वजनिक जीवनाच्या बाबतीमध्ये काय जबाबदारी असावी ती गेल्या 30 वर्षापासून निस्पृहपणे सेवा करणारे विठ्ठलभाऊ देसनवाड यांनी सांगितलं. जय गुरु.